कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारातील वाडी रोड येथील शेततळ्यामध्ये पडून लहान मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये बहीण आणि त्यांच्या आईचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते। कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारातील वाडी रोड येथील शेततळ्यामध्ये पडून एक महिला आणि 2 चिमुकल्यांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय। त्यामुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। या घटनेमध्ये आई सुनीता गौतम इंगळे, मोठी मुलगी पूजा गौतम इंगळे आणि कार्तिकी गौतम इंगळे या मयत झाल्यात। कोपरगावपासून 10 किलोमीटर अंतरावरती धारणगाव शिवारातील वाडी रोड येथे बाळासाहेब सुखदेव गांगुर्डे यांची शेती आहे। या शेतामध्ये त्यांनी पाणी साठवणुकीसाठी शेततळे बांधलं होतं। सदर मयत महिला सुनीता हिची चुलत चुलती गांगुर्डे यांच्या शेतामध्ये 1 वर्षांपासून शेतीकाम करण्यासाठी राहत होती। सुनीता आणि तिच्या 3 मुली आणि 1 मुलगा या चुलतीला भेटण्यासाठी तेथे गेले होते। दुपारी जेवण करत असताना पूजा आणि कार्तिकी शेततळे पाण्यासाठी गेल्या। कार्तिकी हिचा तोल जाऊन ती त्यावेळी पाण्यात पडली। त्यावेळी पूजाने आरडाओरड केला आणि कार्तिकीला वाचवण्यासाठी पूजा गेली असता तीही पाण्यात पडली। हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी टाकली। हे सर्व घडत असताना चुलती मंगल हिने प्रसंगावधान राखत वर असलेल्या लहान मुलाला आणि मुलीला कवळी घातली आणि मदतीसाठी आरडाओरड केला। जवळच काम करत असलेल्या शेतकऱ्याने घटनास्थळी धाव घेतली, परंतु त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांनी सायकलवरनं गावामध्ये जाऊन घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली। पोलीस पाटील यांचे पती निळू तात्याबा रणशूर यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे। पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी घटनास्थळी जाऊन पोहणाऱ्या माणसांना बोलवून मृतदेह बाहेर काढलेत। सुनीता ही शेतीकाम करत होती, तर पूजा ही 6वी मध्ये शिक्षण घेत होती। बाळू मोरे यांनी पाण्यामधनं मृतदेह बाहेर काढलेत। घटनास्थळी सरपंच दीपक रामदास चौधरी, शेती मालक बाळासाहेब गांगुर्डे आणि ग्रामस्थ यांनी मदत केली आहे। काठी टाकून दिली पायरीवर, आम्ही जेवायला बसलो। ती मोठी पोरगी होती का, 5वीला शाळेत जेवायला खालच्या घरात जेवत होता आणि ती मोठ्या पोरीने काय केलं, काठी लुटून दिली खाली आणि वर गेली पोरगी घेऊन गेली तर ती तिच्याकडून पडली म्हणा, तर घसरली म्हणा, काय माहिती घसरलीच असं। मग तिनं उडी फेकून गेली खाली त्या मोठ्या पोरीनं तिच्या मागं। मग ती 3 नंबरची आरडी ती पोरगी घरी गेली। आता ती आरडी तर मग तिच्याही पळत आली, तिनं पाहिलं, मग तिनं उडी फेकून दिली। मी पळत आले ना, मग मी त्या दोन्ही पोराला कवळी घातली, म्हणजे पोरं उडी फेकून देते, त्यांना कवळी घातली। मग आडत होती तर कोणीच नव्हतं। हे बाबा आलते, त्या बाबांना पोहता येत नाही, काही नाही, कोणीच नव्हतं। मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते। दरम्यान या घटनेसंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम चालू होतं। या घटनेमुळे परिसरामधनं हळहळ व्यक्त करण्यात येते। योगेश डोके, सी 24 तास, कोपरगाव।